तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये भेटते। टेलिग्राम चॅनलचं नाव DS YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। सर्वात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲपला घ्यायचा आहे। ठीक आहे, अलाइट मोशन मी इथं ओपन करतो आणि सिम्पली आता काय करायचं आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क, शेकवेक्टर आणि सर्व मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या। ठीक आहे, आता सिम्पली प्रोजेक्टमध्ये जायचं आणि जो काय आपला बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे। काय अशा प्रकारे दिसत एकदम असं जबरदस्त लिरिक्स वगैरे आहे। ठीक आहे, आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। हे जे तुम्हाला आपलं मटेरियल तुम्हाला इथे भेटून जाईल। ठीक आहे, हे जे आहेत आपले फोटो। ठीक आहे, आता फक्त तुम्हाला एक फोटो इथं ॲड करायचा आहे। तुम्ही इथं कोणताही फोटो ॲड करू शकता तुमच्या मनाने। ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल मी आता इथं हा फोटो ॲड करतो, तुम्ही इथं बघू शकता। फोटो इथं ॲड केल्यानंतर फोटोला तुम्ही इथं झूम करायचं आहे। ठीक आहे, म्हणून ट्रान्सफरवरती जायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। याला जे काय ते थोडं असं झूम करायचं, कारण आपण याच्यावरती लिरिक्स लावणार आहे। ठीक आहे, त्यामुळे फोटो व्यवस्थित दिसला पाहिजे आणि लिरिक्स सुद्धा व्यवस्थित दिसल्या पाहिजे। तर आपलं जे काही लिरिक्स आहे ते कुठपर्यंत तुम्ही इथं बघू शकता, 11.4 सेकंदापर्यंत आहे। ठीक आहे, तर 11.4 सेकंदापाशी यायचं आहे आणि जो आपण फोटो लावला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। हे जे ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करून या फोटोला इथपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे। आता सिम्पली काय करायचं, हा जो फोटो आहे याला सिम्पली अशा प्रकारे खाली जायचं आहे। ठीक आहे, आणि जे काय आपण लिरिक्स लावले होत्या त्या सर्व लिरिक्सच्या खाली या फोटोला आपल्याला ॲड करायचं आहे। ठीक आहे, तर तुम्ही इथं बघू शकता, हे जे काही तर रेक्टेंगल तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित अशा प्रकारे। ठीक आहे, तर आपल्याला जे काय करायचं माहिती आहे का, तुम्ही तर नीट लक्ष द्या। ठीक आहे, हा जो आपला फोटो आहे या फोटोच्या खाली ही रेक्टेंगल 2 दिसते, त्याच्या खाली आपल्याला हा फोटो ॲड करायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे दिसून जाईल। आता सिम्पली अशा प्रकारे एवढं दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ह्याची जी काही ऑपोजिट आहे ती तुम्हाला अशा प्रकारे कमी करत 40 पर्यंत आणून ठेवायची आहे। ठीक आहे, 40 पर्यंत ठेवायचे किंवा 45 सुद्धा तुम्ही ठेवू शकता। ठीक आहे, 45च्या आसपास। ओके, अशा प्रकारे एवढी ठेवायची, साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे। ठीक आहे, आता बॅक आल्यानंतर सिम्पली विषय काय करायचं, एवढं असं सगळं झालं। ठीक आहे, आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला याचं डायरेक्ट 11.4 सेकंदापाशी, ठीक आहे, बघू शकता इथं 11.4 सेकंदापाशी यायचं आहे आणि इथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि आपले जे काही हे 4 फोटो आहेत ते 4 फोटो तुम्हाला ओळीने लावून घ्यायचे। ठीक आहे, आता स्टार्टिंगला मी हा फोटो लावतो आणि सिम्पली फोटोच्या अशा प्रकारे अर्धा बसत असेल वर सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करा आणि फिल कॉम्पोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्या। अशा प्रकारे फोटो दिसेल, तुम्ही इकडे व्यवस्थित फोटोला ओढू शकता। ठीक आहे, ॲज तुमच्या हिशोबानुसार। ठीक आहे, अशा प्रकारे मी फोटो इथं लावून घेतो आणि सिम्पली जो काय आहे तो आपला फोटो, आपली जी पहिली बीट मार्क आहे तिथपर्यंत फोटोला अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे। तुम्ही फोटोला छोटं मोठं तुमच्या हिशोबाने करू शकता आणि व्यवस्थित फोटो सेट करून घेऊ शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे मी तो फोटोला सेट केलं आहे। आता सिम्पली सेम पद्धतीने दुसरा फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर मी दुसरा फोटो हा ॲड करतोय आणि सिम्पली अशा प्रकारे मी इथं सुद्धा या फोटोला पूर्ण स्क्रीनवरती घेतोय आणि मग ट्रान्सफरमधून याला व्यवस्थित याला इथं सेट करतोय। तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित मी फोटोला झूम करून व्यवस्थित मी ह्याला इथं सेट केलेला आहे। सिम्पली परत अशाच पद्धतीने दुसरा फोटोसुद्धा आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर मी इथं हा फोटो इथं ॲड करतो आणि व्यवस्थित पद्धतीने सर्व फोटो मी इथं ॲड करून घेतो। ठीक आहे, बीटमार्क प्रमाणे। ओके, तर तुम्ही इथं बघू शकता मी जे काय ते आपले फोटो व्यवस्थित वळीनं लावून घेतलेले, तुम्ही इथं सर्व काय व्यवस्थित बघू शकताय। ठीक आहे, हां, तर आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, तुम्हाला याचं खाली आणि हे जे तुम्हाला दिसतंय रेक्टेंगल 2, ठीक आहे, ह्याच्यावरती तुम्हाला साईडला क्लिक करायचं आणि हे आपले सर्व फोटोच्या वर याला इथं ॲड करायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे इथं ॲड झाल्यानंतर तुम्हाला याचं 11.4 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जी काय आपली ही PNG आहे, हे बघू शकता तुमच्यासमोर ही PNG आहे। ही PNG तुम्हाला इथं ॲड करायची, म्हणून ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला सिम्पली थोडं मोठं करायचं आहे, साईडला क्लिक करून बॅक येऊन एकदम लास्टला यायचं, हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्यायची आहे। ठीक आहे, आता एवढं असं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हे जे तुम्हाला दिसतं हे 2 लेअर तुम्हाला दिसेल, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, 2 लेअरच्या साईडला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि सिम्पली याला वर आणायचं, सर्वात वर आणून ह्याला सिम्पली सेट करायचं आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे स्टार्टिंगपासून सुरुवात करा। आता हे दुसरी लेअर बघू शकता, दुसऱ्याला सुद्धा अशा प्रकारे सर्वात वर आणायचं आणि या पिवळ्याला सुद्धा त्याच्यावर आणून ठेवायचं। ठीक आहे, तर सिम्पली असंच करायचं आहे आणि जे काय आहे ते हे सर्व लेअर तुम्हाला वरी नेऊन सोडायचे आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे। तर जे काय ते लास्टची लेअर आता फक्त आणि मग विषय क्लोज ना मेरी जान, बघू शकता तुम्ही चुकून झालं। ठीक आहे, बघू शकता हे अशा प्रकारे व्यवस्थित मी तो सर्व लावलेलं आहे। आता सिम्पली आपल्याला तर काय करायचं माहिती आहे काय,
तर याच्यामध्ये आपल्याला लावायचे आहेत इफेक्ट, ठीक आहे. तर इफेक्ट लावण्यासाठी सिम्पली तुम्हाला इथून याचं बॅक आणि रापचिक पद्धतीचा जो आपला शेक इफेक्ट आहे एकदम असं जबरदस्त, जो पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट मध्ये इफेक्ट कॉपी करून घ्या. नंतर अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करा आणि जो आपला पहिला फोटो आहे स्टार्टिंग जाडी आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि हा इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दिसेल एकदम असं जबरदस्त. नंतर साईडला क्लिक करून बॅक या, शेक इफेक्ट ओपन करा आणि जो आपला लास्टचा फोटो आहे म्हणजे दुसरा त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि आता सिम्पली काय करायचं आहे, जे काय आपले 11.4 सेकंदाच्या पुढचे फोटो आहेत त्या सर्व फोटोवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट आपल्याला इथं पेस्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर एवढीच पद्धत वापरायची आहे आणि जे काय आपले 4 फोटो आहेत त्या 4 फोटोवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे. आता सिम्पली काय करायचं तुम्हाला यायचं आहे इथे 11.4 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जो का आपला हा ओव्हरले व्हिडिओ आहे बघू शकता हा, तर हा ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इंकवाला. तर सिम्पली हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली जो हा आपला हा इफेक्ट आहे पहिल्यांदा काय करायचा आहे, अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचा याला, ठीक आहे. तर झाला आहे व्यवस्थित ॲड, काय विषय नाही, अशा प्रकारे ॲड झाला तरी चालेल, काय विषय नाही, ठीक आहे. सिम्पली तुम्हाला ह्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि लाईटनमध्ये जाऊन सिम्पली स्क्रीनवर ह्याला सेट करायचं आहे. साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं, जे लेअरचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून ह्याची जी लेअर आहे ती कॉपी लेअर करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता सिम्पली जायचं दुसऱ्या बीटमार्कवरती, ह्या लेअरचं ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. नंतर दुसऱ्या बीटमार्कवरती जायचं आणि अशाच प्रकारे आपल्या 4 बीटमार्कवरती हे जी लेअर आहे ती पेस्ट करून घ्यायची आहे, ठीक आहे. तुम्ही तर बघू शकता म्हणजे कसं एकदम विषय हार्ड पद्धतीने बीट वाजली की एकदम विषय हार्ड पद्धतीचा इंक इफेक्ट येऊन जातो, ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे एकदम खतरनाक आपला व्हिडिओ होऊन जाईल, ठीक आहे. ओके, तर एवढं झाल्यानंतर तुम्ही याच्या खाली तुमचा जो लोगो वगैरे असेल तर तो तुम्ही लावू शकता, नसेल तर काय विषय नाही, नका लावू, ठीक आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, यावेळेला करायचं एक्सपोर्ट, ठीक आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी जे एक्सपोर्टचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तो 720 पिक्सल करायचं आहे, 720 HD, ठीक आहे. आणि कोडिंग नंबरचा ठेवायचा फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय. धन्यवाद ना मेरी जान, ठीक आहे.